मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अपघात प्रकरणी आता महाविकास आघाडीचे नेते हे मैदानात उतरणार आहेत। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। मालवणमध्ये महाविकास आघाडीने मोर्चाचं आयोजन केलंय। आदित्य ठाकरे, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, अंबादास दानवे, भास्कर जाधव, विनायक राऊत हे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। राजकोट किल्ल्यावरच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आज महाविकास आघाडीने मोर्चाचं आयोजन केलंय। या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांना बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। या बंदला चांगला प्रतिसाद मिळतोय। आढावा घेतलेला आहे सदाशिव लाडनं। छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील पूर्णाकृती पुतळा जो आहे तो कोसळला आणि त्यानंतर राज्यभरातून शिवप्रेमींच्या संतप्त प्रतिक्रिया ज्या आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे। आज महाविकास आघाडीकडून मालवणमध्ये जनसंताप निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडनं मालवण बंद ठेवण्याचं आवाहन केलं होतं। आपल्यासोबत काही व्यापारी आहेत। पहिल्यांदा एक गोष्ट स्पष्ट करतो की हा आजचा बंद, आजचं आंदोलन, आजचा मोर्चा हा केवळ महाविकास आघाडीचा मोर्चा आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही। कारण हा मालवणातल्या, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या, महाराष्ट्रातल्या, भारतातल्या प्रत्येक शिवप्रेमी नागरिकाच्या मनातला जो काही असंतोष आहे, जे काही विषण्णतेची भावना आहे, ज्या काही तीव्र संताप आहे घडलेल्या घटनेबद्दलचा, तो व्यक्त करण्यासाठी म्हणून शिवप्रेमींच्या वतीनं महाविकास आघाडी शिवसेनेच्या पुढाकारानं जाहीर केलेला हा आजचा मोर्चा आणि आजचा बंद आहे। आजच्या या बंदला मालवणवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। का तुम्हाला 100% प्रतिसाद मिळाला आहे का? अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं, व्यापार, व्यवसाय, आस्थापना सगळ्या बंद आहेत आणि हा जो काही प्रतिसाद होता हा अपेक्षितच होता। कारण मालवणवासियांच्या भावना अत्यंत तीव्र। तर मालवण बंदच्या हाकेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। आज कॅमेरा पर्सन महबूब शेखसह सदाशिव लाड, एबीपी माझा, मालवण, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।